खुलफिल्ला होगा ये समझ नहीं आता है। क्या कहेंगे शरीफ जी, आगे कब तक इस तरीके से सड़कों पर निकल कर हम सड़कों पर उतरते रहेंगे? क्या हम कभी न्याय दिला पाएंगे? दुर्दैव की बात यही है कि हमारी दोस्ती बहुत देशों से है और भारत देश को ये जानना ज़रूरी है कि हमारे जो मित्र देश है उनके यहाँ पे अगर ये घटना होती है तो वहाँ पे सज़ा क्या होती है। द प्रॉब्लम इज व्हाट यू नो, जैसे कि बहुत सारे अभी ये बहनों ने कहा कि कोई डरता ही नाही आहे, कोणीतरी येतं मजेसाठी करून जातं, मला मजा येते. परंतु दुर्दैवाची बाब अशी की जसं मी सांगितलं छत्रपतींचा चौरंग आठवा. आता चौरंग हा त्या टायमाला हातपाय तोडा कलंक करा अशा पद्धतीचा होता. आम्ही त्या पद्धतीचा मागत नाही, परंतु अशा नराधमांना फाशी ही एकदम क्षुल्लक कारणास्तव म्हणजे मिळाली एक शिक्षा असेल. अशी काहीतरी शिक्षा आणा का जेणेकरून तो थरथरला पाहिजे आणि त्याची येणारी 10 पिढ्या पण थरथरल्या पाहिजेत. आणि फक्त बोलून होणार नाही. हे कसं होईल तर रस्त्यावर उतरून कॅन्डल मार्च करून निश्चितप्रमाणे आपल्याला नाही मिळणार. त्याच्यासाठी एक महत्त्वाचं काय करायला लागेल तर प्रत्येक युवकांनी इतकी पत्र आणि इतके अर्ज प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याला आणि मंत्र्यांना करा आणि खास करून आदरणीय चीफ जस्टिस यांना सुद्धा असे इतके अर्ज करा की भारतीय न्याय व्यवस्था ही अशाप्रमाणे विकसित झाली पाहिजे की मित्रपक्षांनी त्यांची शिक्षा अजून कठोर केली पाहिजे. भर चौकात मुंडी कापणं, फायरिंग करून मारून टाकणं हे आपण मित्रपक्षांकडनं फक्त ऐकतो, पण हे आपण कृतीत कधी आणणार. विनंती आहे युवक म्हणून प्रत्येक नेत्याला सांगतो की लीडर व्हा आणि काय तर सेल्फ डिफेन्समध्ये जसं आता एक नवीनच ऐकायला आलं की अशी माता असली पाहिजे की त्या मातेने सांगितलं पाहिजे तुझ्या जोडीला जर अशी घटना घडली तर त्याची मी मुंडी कापेन आणि मी त्याची शिक्षा भोगायला तयार होईल. असे दिवस या भारत देशात येता कामा नये, कारण ही लोकशाही कंट्री आहे. दिस इज डेमोक्रेटिक कंट्री, सो वी शुड हॅव दॅट ह्युमन राईट्स. आणि मी खरंच या मुद्द्यावर एक फार महत्त्वाचं सांगतो ह्युमन राईट्सवाल्यांना विनंती करतो, तुम्ही अशा लोकांसाठी धावून जाता, परंतु ज्या घटना मुलींवरती होते त्यांच्यासाठी तुम्ही किती उभे राहता हा सुद्धा आज तेवढाच मोठा प्रश्न आहे. म्हणून जसं यांनी विचारलं की कॅन्डल मार्च आणि हे मोर्चे करून काही होणार नाही, स्टेटस स्टोरी सोडून न्याय नाही मिळणार. आपल्याला जर न्याय मिळवायचा असेल तर आदरणीय चीफ जस्टिस पासून गृहमंत्री, प्रधानमंत्री आणि राज्याच्या प्रत्येक मंत्र्याला आपण आपल्या नावाने पत्र लिहा आणि मंत्रालय पत्राने भरली पाहिजे, तेव्हा जमतो तरी न्याय व्यवस्था बदलेल. महिला डॉक्टरवरती अत्याचार झाला आणि तिचा खून करण्यात आला, त्याबद्दल ह्या ठिकाणी प्रोटेस्ट करण्यात आले. त्यासाठी वसईतील युवक तरुण मंडळींनी आज प्रोटेस्ट केलेला आहे. ह्यामध्ये आपण विचारूया, आपल्यासोबत तानिया डाबे आहेत, ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. काय बोलते बोल. मला हे सांगायचं आहे की आम्ही मेमोरँडम ड्राफ्ट केला आहे, त्यात आम्ही सगळे पॉईंट्स नोट केले. आम्ही हा मोर्चा काढला आहे, आम्ही सगळे जुळले प्रोटेस्टसाठी, पण त्याचा मेन रोल हा आहे की आमची जी आवाज आहे ती इथपर्यंत राहिली पाहिजे. सरकारने आणि शासनाने ऐकलं पाहिजे आमचं की आमच्या मेमोरँडममध्ये पॉईंट्स आहेत. आम्हाला पाहिजे की स्टार्टिंगपासूनच मुलांना शिकवलं गेलं पाहिजे काय कन्सेंट असते, काय सेक्स एज्युकेशन असते. इफ दे नो फ्रॉम द स्टार्ट ते कधी अशी गोष्टी करणारच नाही. तर एज्युकेशन असेल या गोष्टीविषयी राईट्स ऑफ वुमेन, फंडामेंटल राईट्स ऑफ सर्वांवर आपण फोकस करतो, पण आपण राईट्स ऑफ वुमेन पर्टिक्युलरलीवर फोकसच नाही केलं. तर आपण त्याला पण राईट्स महिलाओं के लिए राईट्स काय आहेत आपल्या किती एवढू शकतात त्यांचे राईट्स. तसंच वॉकिंग स्पेसेसमध्ये आपल्याकडे खूप चांगले कानून आहेत जे आहेत, पण ते एकदम से नहीं बात रूरल एरिया में महिलाएं चलती हैं, कुछ नहीं होता, लेकिन जंगल एरिया जहाँ गाँव अगर वो ऐसा होने जाता है तो हमेशा क्या होता है, जो तरुण है वो यंग है ना ऐसा पहनना नहीं चाहिए. लेकिन भारतीय संस्कृति कुछ अलग है तो उसके साथ भी चलना चाहिए, उतना ही मैं कहूँगा. लेकिन बदलाव तो धीरे धीरे आ ही जाएगा, मैं ऐसा बोलता नहीं हूँ, लेकिन वो गलती उनकी नहीं होती है. द वे वी आर बीइंग ब्रॉट अप इन फैमिली, वही बहुत बड़ी बेकार चीज़ है. और आज के तारीख में जो अपन शासन करता है, हमारे जो गवर्नमेंट में लोग बैठे हैं वो साफ है, वो अपने आपके दिल पे ऐसा हाथ रख के बोले आई एम वेरी प्योर. अगर साफ नहीं है
तो ये संस्कृति क्या साफ होने वाली है और ये लोग दूसरों को क्या सिखाएंगे. This is what is the message I want to reach to the higher ups who are sitting in the government and behaving like maniacs. Yes, this is what I want to say. Thank you.